परत काशी बनारसला आलोय. या व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा. हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. इट्स मी अंकित. आज आपण जात आहोत गंगा बघायला. नाही हरिद्वार काशीला नाही, आपल्या मुंबईमध्येच गंगा आहे. नाही माहीत ना तुम्हाला, पण मी पण फर्स्ट टाईम जातो आहे. या व्लॉगला लास्टपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर गाईज प्लीज डू सबस्क्राईब आवर चॅनल अँड डू फॉलो माय इंस्टाग्राम अकाउंट. चलो जाते अभी. खूप जणांना समजलं असेल मी कुठे जातो आहे. येस, आपण जात आहोत वाळकेश्वर, जे सिच्युएटेड आहे मलबार हिलमध्ये. आपण जात आहोत ट्रेननी. जर तुम्ही पण जायचा प्लॅन करत असाल बाय ट्रेन, बाय लोकल ट्रान्सपोर्ट, तर ह्या ब्लॉगला लास्टपर्यंत नक्की बघा. हा ब्लॉग तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असणार आहे. तुम्हाला मी सगळं दाखवेन ह्या ब्लॉगमध्ये कसं जायचं आणि तिकडे काय काय बघायचं. मी पण फर्स्ट टाईम जातो आहे, तो चला जाऊया. तिकीट येते आपली, हे बाई आले. चर्चगेट तिकीट काढली आहे. आपल्याला उतरायचं आहे ग्रँड रोडला. ग्रँड रोडला उतरून बघूया टॅक्सी नाही तर बसने जाऊ. ठीक आहे बाई, हाच मोठा टास्क आहे. एवढी गर्दी आहे प्लॅटफॉर्मला. दादरला पोहोचल्या आपण. गर्दी बघा तुम्ही किती आहे. दिसते गर्दी मागे. आपल्याला जायचं आता वेस्टर्नच्या लाईनला, ग्रँड रोड. चला, स्टेशनला उतरलो आपण ग्रँड रोडला. जे मुंबईला राहतात त्यांना माहितीच आहे ग्रँड रोडला कसं यायचं आहे. पण जे मुंबईच्या बाहेरून येण्याचा प्लॅन करत असतील त्यांनी मुंबईच्या मेन स्टेशनला विजिट करा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, बॉम्बे सेंट्रल किंवा बँड्रा. इथून तुम्ही लोकल ट्रेन पकडून किंवा टॅक्सी वगैरे पकडून पण जाऊ शकता वाळकेश्वरला. आता आपण ग्रँड रोडवरून स्टेशनच्या बाहेर जाऊया आधी. त्यानंतर बघूया टॅक्सी नाही तर काय बस भेटते काय. चला, ग्रँड रोड स्टेशन असा खाली डायरेक्ट स्कायवॉक लागतो. आणि इकडे पुढे समोरच बस स्टॉप आहे. येस, आणि इथे टॅक्सी पण लागले. तुम्हाला दाखवतो थांबा. स्टेशनवर पण बाहेर निघालो आणि इथेच बस स्टॉप आहे आणि इथे टॅक्सी स्टँड पण आहे. आता आपण जाताना बसने जाऊया आधी. माहीत नाही किती नंबर बस जाते, वाटतं 105 आणि 42 या दोन बस जातात. टॅक्सी पण आहे, येताना टॅक्सीने येऊया. म्हणजे कसं दोन्ही वेमध्ये आपण फिरू आणि लोकांना पण समजेल. ठीक आहे, काही बससाठी लाईन आहे. लाईनीत आपण उभा होता बससाठी. 105 आणि 42, 105 आणि 42 दोन बस जातात वाळकेश्वरला. बघूया आता कधी येते बस. हा, बस आली आपली 42 नंबर. बघा, फक्त 12 रुपये तिकीट आहे बसची आणि फुल AC, फुल कम्फर्ट. काय बघा, मागे बस स्टॉप आहे. आपण आत्ता जस्ट उतरलो आहे बस स्टॉपवरती आणि या रोडनी सरळ जायचं आहे. सरळ जाऊन मला दाखवतो मी पुढे. फक्त 12 रुपये तिकीट होती बसची. जाताना आपण टॅक्सीने जाऊया, बघे किती रुपये होतं. एक जण बोलत होता कि अरे चल टैक्सी जाते शेयरिंग 20-20 रुपये में. बोला भाई नहीं, पैसे की बात नहीं है, अपना मुझे बस से ही जाने का आज. तो बोला अच्छा ठीक आहे चल. तिथून आपण चालत आलो सेम. आणि ते पुढे येऊन समोर दिसते येल्लो कलरमध्ये तुम्हाला जय मल्हार. असे दोन रोड जात आहेत, एक लेफ्टला एक राईटला. आपल्याला जायचं आहे राईटच्या रोडनी खाली. बाबा, हे जय मल्हार दिसतंय. इथून राईटच्या रोडनी खाली जायचं आहे. इथे बोर्ड आहे, झाड आहे इथे दिसत नाही तो बाणगंगाचा बोर्ड. असा खाली जायचं आपल्याला. असं चाळी आहेत आजूबाजूला, लोक राहतात, त्याच्यामधून असा रस्ता आहे. समोर दिसतो समुद्र बघा.
रस्त्याशी खूप तुम्हाला छोटी मोठी मंदिरं दिसतील. जगन्नाथ महादेव मंदिर. महालक्ष्मी मंदिर. आणि आपण आता आलोय बस स्टॉपवरून फक्त 7 मिनटं वॉकिंग बाणगंगा. चला खाली जाऊया, तुम्हाला याचं महत्त्व पण सांगतो. ह्याला बाणगंगा का बोलतात. ही आहे बाणगंगा. या जागेचं असं महत्त्व आहे की जेव्हा श्रीराम वनवासाला चाललेले सीतेच्या शोधेत, तेव्हा श्रीराम ह्या ठिकाणी काही काळ थांबले होते आणि ह्या ठिकाणी श्रीरामाने बाण मारून ही गंगा उत्पन्न केली आहे. कारण आधीच्या काळी हे मलबार हिल जो होता तो पर्वत होता. आत्ता इथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या आहेत. तेव्हा आणि आजूबाजूलाच डायरेक्ट समुद्र टच होता, त्यामुळे सगळं खारं पाणी होतं, पिण्यासाठी पाणी नव्हतं. तर श्रीरामांनी बाण मारून ही गंगा उत्पन्न केली. आणि हा जो तुम्हाला झरा दिसतोय, दाखवतो तुम्हाला. इथून पाणी येतं बाणगंगेचं. ते मग जाऊन त्या तलावात भेटतं. पण हे जे पाणी येतंय त्याचं अजून सायंटिफिक रिझन नाही समजलं आहे. आणि वर्षाच्या 12 महिने हे पाणी हे असंच राहतं. हे जे प्लॅटफॉर्म बांधलेत ना, तिकडे जशी आपली गंगा आरती होते काशी आणि बनारसला, तशी इथे पण होते. म्हणून हे प्लॅटफॉर्म बांधलेत. खूप सुंदर अशी आरती होते इथे. हे बघा, याच्यात मासे पण आहेत. एवढे मोठे आहेत बघा. आणि इकडे जे वाळकेश्वर महादेव मंदिर आहे, त्याची अशी मान्यता आहे की ते मंदिर, ते शिवलिंग श्रीरामांनी वाळूनी प्रस्थापित केलं होतं. तर ते मंदिर त्या साईडला आहे. चला जाऊया आणि महादेवाचं दर्शन घेऊन येऊया. वरती गेलं, वरती समोरच दिसतंय वाळुकेश्वर मंदिर. वाळुकेश्वर मंदिर बंद म्हणून त्यांनी पडदा लावला वाटतं इथे. शेट यार. इथे बाणगंगा, समोरच आपलं मंदिर आहे. आता मंदिर बंद झालंय. मित्रांनो, मंदिर झालंय बंद. जर तुम्ही यायचा प्लॅन करत असाल तर सकाळी 7 ते दुपारी 12:30, नाहीतर मग संध्याकाळी 4-5च्या नंतर. कारण 12:30 वाजता ते 1 वाजता मंदिर बंद होतं आणि मग डायरेक्ट 5ला उघडतं ते. तर आता आपण जस्ट फक्त 10 मिनटं लेट झालो आहे. 1 वाजले, आता 1:10 झालेत. आपण पोचायच्या आधी 10 मिनटं आधी फक्त मंदिर बंद झालं. ठीक आहे, आपण बाहेरून पाया पडूया. हे बघा, विदेशातून आपल्या इथे हे बघायला पर्यटक येत आहेत, पण अजून आपण नाही आलो इथे. गाईस, इथे आजूबाजूच्या परिसरात ना 35-40 मंदिरं आहेत टोटल. पण तुम्हाला एकदा परत सांगतो, दुपारी नका येऊ. 12:30 ते 3:30-4पर्यंत सगळी मंदिरं बंद असतात. तिथे सकाळी या तर संध्याकाळी या. आपण चुकीच्या टायमाला आलो. चुकीच्या नाही, म्हणजे आपण 10 मिनटं लेट झालो. 10 ते 15 मिनटं. आपण आलो 1 वाजता आणि आता मंदिर सगळे उघडणार आहेत 5 वाजता. देव पण बोलतो यार, तू माझ्या टायमाला ये, तुझ्या टायमाला सगळं चालणार नाही. बरोबर आहे, ठीक आहे. एनिवेज, आता आपण जाऊया. मी तुम्हाला मंदिराच्या आतमधलं तर
आता शॉर्ट नाही दाखवू शकत कारण 5-6पर्यंत मंदिर नाही उघडणार. आपण परत एकदा येऊ काहीतरी, पण आता जाऊया घरी. महादेवने आपलं ऐकलं वाटतं. आधी आलेलो तर इथे पडदा होता. आता बघा, मला वाटलं दर्शन नाही भेटणार, पण मी परत एकदा आलो, बोललो जरा जाऊन बघूया. हे बघा 2च वाजलेत. परत एकदा आलो तर त्यांनी पडदा काढलेला आणि आपल्याला दर्शन भेटलं. बाहेरूनच भेटलं पण भेटलं. हर हर महादेव. काय लीला असेल ना महादेवची. मी घरी जातच होतो पण परत एकदा विचार केला की चला जाऊया मंदिरात, कारण जेव्हा आधी गेलेलो तेव्हा मंदिरात त्यांनी पडदा बांधलेला आणि आता गेलो तर आतमध्ये दर्शन नाही भेटलं, पण आपल्याला शिवलिंग दिसलं. आपण बाहेरून दर्शन घेतलं. खूप बरं वाटलं. हर हर महादेव. महादेव ना आपलं दर्शन कसं पण करून देणार यार. आपण थोडंसं कनेक्ट करतो मनापासून. हर हर महादेव. खूप बरं वाटलं काय खूप. त्याला जाऊया आता. दर्शन दिलं आपल्याला महादेवने. असे छोटे मोठे असे खूप मंदिर आहेत आजूबाजूला. तुम्ही टाईम काढून या, कारण 30 ते 35 मंदिरं आहेत इथे. मला सांगितल्याप्रमाणे आता आपण जाताना टॅक्सीने जातोय. बघूया टॅक्सीने किती रुपये होत आहेत तुम्हाला सांगतो मी. चला. गाईस टॅक्सीने झाले 70 रुपये, म्हणून मी जाताना बसने गेलो, येताना टॅक्सीने आलो. म्हणजे तुम्हाला दोन्ही समजेल. बसचे फक्त झाले आपले 12 रुपये, टॅक्सीने झाले 70 रुपये. आता बघा तुमच्यावरती आहे, तुम्हाला जसं बरं पडेल तसं तुम्ही जाऊ शकता. आता परत आपण जाऊया ट्रेनने घरी. चला. काय मग कसं वाटतं तुम्हाला आजचा ब्लॉग? तुम्ही पण अजून जर गाईज बाळकेश्वरला नाही आलेत तर प्लीज नक्की विजिट करा. एकदम सुंदर असं वातावरण, एकदम प्रसन्न वाटतं. तुम्ही मागे बघू शकता, एकदम शांत वातावरण आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचे ब्लॉग अजून बघायचे तर गाईज प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर गाईज प्लीज यार डू सबस्क्राईब आवर चॅनल. थोडंसं मला पण मोटिवेशन भेटेल. अँड जरा आता आपण वाईब इकडले एन्जॉय करूया. एकदम शांतता आहे, एकदम जरा वाईब आता एन्जॉय करूया. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम. हर हर महादेव. जय हिंद. जय महाराष्ट्र.